एक सविस्तर आणि मोठी बातमी बघूयात। निवडणुकीपूर्वी जाहीर केल्या जाणाऱ्या मोफत योजनांवरती सुप्रीम कोर्टाने संताप व्यक्त केला। या योजनांमुळे आपण परजीवींचा वर्ग तर तयार करत नाही ना, असा सवाल कोर्टाने उपस्थित केलाय। त्यामुळे महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेसोबतच मोफत योजनांवरनं पुन्हा राजकारण तापल्याचं बघायला मिळतंय। परजीवींचा वर्ग तयार करायचा आहे का? मोफत योजनांवरनं कोर्टाचे ताशेरे। लाडकी बहीण योजनेवरती भाष्य। कोर्टाच्या ताशेऱ्यांवरनं राजकारण तापलं। सर्वोच्च न्यायालयाने जे निष्कर्ष नोंदवले ते बरोबर आहे। मैंने ये चुनाव के दरमियान भी कहा था, किसी कोर्ट में जाके भाजपा ये स्कीम्स को बंद करने वाली है। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली। बहिणीच्या पाठिंब्यानं महाराष्ट्रात महायुतीला मोठा विजय मिळाला। पण लाडकी बहीण आणि त्यासारख्या इतर मोफत योजनांवरती आता थेट सुप्रीम कोर्टानं निशाणा साधलाय। दिल्लीतील शहरी भागातील बेघरांच्या निवारागृहासंदर्भातली सुनावणी न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज यांच्या खंडपीठासमोर झाली। या सुनावणीपूर्वी न्यायमूर्ती बी.आर. गवईंनी निवडणुकीपूर्वी केलं जाणारं फ्रीबीजचं वाटप करण्यापेक्षा बेघरांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करा असा सल्ला सत्ताधाऱ्यांना दिला। न्यायमूर्ती गवई म्हणाले, बेघरांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मान्यता दिली तर ते देशाच्या विकासात योगदान देऊ शकतात। आपण परजीवींचा वर्ग तर तयार करत नाही ना। दुर्दैवाने या फ्रीबीजमुळे ज्या निवडणुकीपूर्वी जाहीर केल्या जातात, लाडली बहीण आणि इतर योजनांमुळे लोक काम करायला तयार नाहीत। त्यांना फुकट रेशन मिळतं, काम न करता रक्कम मिळते। वैयक्तिक अनुभव सांगतो, मी शेतकरी कुटुंबात येतो। महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी मोफत योजना जाहीर केल्यानं शेतकऱ्यांना शेतकामासाठी मजूर मिळत नव्हते। फ्रीबीजमुळे काही राज्य मोफत धान्य देतात, त्यामुळे लोक काम करायला तयार होत नाहीत। लाडकी बहीण योजनेसह मोफत योजनांवरती कोर्टाच्या ताशेऱ्यांचं सर्वसामान्यांनी सुद्धा स्वागत केलंय। मी शासनाचा निषेध करतो की ते जनतेला आणि सुशिक्षित बेकारांना आळशी बनवत आहे। काल अशी परिस्थिती होती, शेतकऱ्याच्या घरामध्ये 4-4, 6-6 मुलं असायची। आज कुटुंब नियोजनामुळे एकच मुलावर त्याला ऑपरेशन करावं लागतं, मजूर मिळत नाही आणि मजुराच्या घरी 10-10, 15-15 माणसं असतात। त्याला 1 क्विंटल 1.5 क्विंटल धान्य जर फुकट मिळालं तर तो 50 किलो धान्य खाऊन 1 क्विंटल धान्य मजूरच विकायला आणतो। त्याच्यामुळे शेतकऱ्याचं धान्य पटून राहतं। जर शेतामध्ये कामगारच मिळत नसतील तर आमच्यासारख्या लाडक्या बहिणी नुसत्या काय कामाच्या? कारण शेतात कामगार मिळाला नाही तर शेतात धान्य उगवलं जाणार नाही आणि शेतात जर धान्य नाही उगवलं जाणार तर आपल्याला खायला काय मिळेल? ह्या सगळ्या गोष्टीचा सरकारने पुनर्विचार करावा आणि खरं तर कुठेतरी बहिणी आळशी करतोय का आपण ह्या निमित्ताने, ह्याचा पण विचार झाला पाहिजे। त्याचवेळी सत्ताधाऱ्यांनी देखील कोर्टाच्या ताशेऱ्यांवरती काहीशी सावध भूमिका घेतली। राज्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटलांनी कोर्टाचं निरीक्षण योग्य असल्याचं म्हटलं। ते सर्वोच्च न्यायालयाने जे निष्कर्ष नोंदवले ते बरोबर आहेत। कारण या सगळ्या फ्रीबीजमध्ये अनेक प्रश्न आहेत, शेतीमध्ये मजूर मिळत नाही किंवा अडचणी आहेत। पण मुद्दा असा आहे की शेवटी त्यासाठी योजना बंद करता येत नाही। त्याला काही वेगळे पर्याय असू शकतात का, की काही त्याला ह्या सगळ्या योजनेतून काय अकाउंटेबिलिटी आणता येईल का, हा एक वेगळा पर्याय असू शकतो। पण मला वाटतं त्याच्यावर एक वायडर डिबेट होण्याची आवश्यकता आहे। लाडकी बहीण योजना आणि इतर मोफत योजनांवरती कोर्टानं ताशेरे ओढल्यानंतर महाविकास आघाडीनं सरकारच्या भूमिकेवर संशय उपस्थित केलाय। याद होगा तो मैंने ये चुनाव के दरमियान भी कहा था कि कहीं ना कहीं किसी कोर्ट में जाके भाजपा ये स्कीम्स को बंद करने वाली है। आज ये पिटिशनर कौन है मुझे पता नहीं, ये सुमोटो है मुझे पता नहीं, लेकिन यही भाजपा का तंत्र है। शायद बिहार के इलेक्शन के बाद और महाराष्ट्र में जो लोकल बॉडी इलेक्शंस है उसके बाद ये जो लाडली बहना है, लाडला भाऊ है, ये सारे स्कीम्स भाजपा ही बंद करेगी, क्योंकि ये भाजपा का मोडस ऑपरेंडी है। सद्यस्थितीत देशातील विविध राज्यांमध्ये मोफत योजना सुरू आहेत। मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल असो की महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना, प्रत्येक पक्ष सध्या अशा मोफत योजनांमधनच सत्तेचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतोय। आता कोर्टानं याच मोफत योजनांवरती बोट ठेवलं, त्यामुळे येत्या काळात लाडकी बहीण योजनेचं नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।